नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पिरंट्स हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. ज्या प्रकारे आपण काल निधन वार्ता हा टॉपिक बघितला, तसेच त्याचा पार्ट 2 लवकर अपलोड करण्यात येईल. मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आले, म्हणून आजपासून आपण करंट अफेअर्स, चालू घडामोडी, 1000 MCQ सीरीज सुरू करणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचं सेशन. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीगचे विजेतेपद जिंकलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मोहन बागान सुपर जायंट. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मोहन बागान सुपर जायंट. कसं लक्षात ठेवता येईल मित्रांनो आपल्याला हे इथे दिलेलं आहे सुपर लीग. सुपर लीग वरून प्रश्नात ऑप्शन उत्तर मध्येच दिलेलं आहे मित्रांनो. त्यावरून आपण असं लक्षात ठेवू शकतो की इंडियन सुपर लीगचे विजेतेपद मोहन बागान सुपर जायंट. नेक्स्ट प्रश्न. ब्रिटिश साम्राज्याच्या सर्वात उत्कृष्ट ऑर्डर नाईट कमांडर कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन सुनील भारती मित्तल, शशी थरूर, चंद्रशेखर, रोशनी नादर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सुनील भारती मित्तल. याचं योग्य उत्तर आहे सुनील भारती मित्तल. आणि हे मित्रांनो पंजाबचे आहेत. पंजाब उत्कृष्ट ऑर्डर नाईट कमांडर. नेक्स्ट प्रश्न. टाइम मासिकाने अलीकडेच जाहीर केलेल्या वुमन ऑफ द इयर 2025 च्या यादीत कोणत्या भारतीयाचे नाव समाविष्ट आहे? खाली ऑप्शन दिलेले आहे अरुंधती रॉय, पूर्णिमा देवी बर्मन, झुलन गोस्वामी, नीता अंबानी. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पूर्णिमा देवी बर्मन. योग्य उत्तर आहे पूर्णिमा देवी बर्मन. कसं लक्षात ठेवता येईल मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे. टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 इथे दिलेला आहे टाइम. लक्षात ठेवता येईल मित्रांनो हे टाइम. आणि इथे काय दिलेलं आहे पौर्णिमा. आपल्याला माहित आहे मित्रांनो पौर्णिमा आणि अमावस्या महिन्यातून दोनदा येतो. एकदा पौर्णिमा आणि एकदा अमावस्या. म्हणजे टाइम वरून आपण लक्षात ठेवू शकतो की पौर्णिमा म्हणजेच पूर्णिमा देवी बर्मन. आणि महत्वाचं मित्रांनो ह्या बायोलॉजिस्ट आहे. महत्वाचं आहे ह्या बायोलॉजिस्ट आहेत मित्रांनो आणि ह्या आसामच्या आहेत. यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो मित्रांनो की त्या कुठल्या आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे आसाम. आणि कोणत्या क्षेत्राची आहे? बायोलॉजिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्यांदाच इंटरनॅशनल बुकर प्राइज 2025 साठी कोणत्या कन्नड पुस्तकाची यादी करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कमेंट मध्ये सांगू शकता जर माहित असेल तर. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हार्ट लॅम्प. योग्य उत्तर आहे हार्ट लॅम्प. आणि हे पुस्तक कोणाचं आहे मित्रांनो? बनू मुस्ताक. बनू मुस्ताक. आणि यामध्ये मित्रांनो वुमन आणि जे गर्ल्स आहे इन मुस्लिम कम्युनिटीज सदर्न इंडियातल्या त्या कशा प्रकारे जगतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो. इंटरनॅशनल बुकर प्राइज. इंटरनॅशनल बुकर प्राइज 2025 हे कशाला दिलेलं आहे? हार्ट लॅम्प. लक्षात ठेवा मित्रांनो लॅम्प. इथे दिलेला आहे लॅम्प आणि इथे दिलेला आहे बुकर प्राइज. आपण बुक वरून लक्षात ठेवू शकतो मित्रांनो लॅम्प. बुक लॅम्प. लाईट गेली होती आपण बुक वाचताना तर आपण लॅम्प लावला होता. त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो हार्ट लॅम्प. इंटरनॅशनल बुकर प्राइज 2025. नेक्स्ट. भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्म गार्डियन हा 6वा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जापान. योग्य उत्तर आहे जापान. नेक्स्ट. हवामान जोखीम निर्देशांक 2025. हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 6वा. आणि हा इंडेक्स कोण प्रकाशित करतो? जर्मन वॉच. एक संस्था आहे मित्रांनो जर्मन वॉच. या संस्थेद्वारे हा प्रकाशित केला जातो.
हवामान जोखीम निर्देशांक 2025 भारताचा क्रमांक 6. सलग नंबर नेक्स्ट. सलग 7व्यांदा सर्वात स्वच्छ शहर कोणते बनले आहे? याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो, इंदोर. नेक्स्ट सोपा प्रश्न आहे हा. नेक्स्ट, एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 14,000 धावा करणारा खेळाडू कोण बनलेला आहे? याचं पण योग्य उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो, विराट कोहली. 2024 मध्ये IPO द्वारे निधी उभारण्यात कोणत्या देशाला प्रथम स्थान मिळाले आहे? तर IPO म्हणजे काय असते मित्रांनो? एक शेअर मार्केटचं असते मग. ते शेअर मार्केट थ्रू फंड कलेक्ट केला जातो आणि याच्यामध्ये प्रथम स्थान आपल्या भारताला मिळालेलं आहे. नेक्स्ट, कोणत्या विमानतळाला प्रतिष्ठित सर्वोत्तम सुरक्षा पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, मोपा विमानतळ आणि हे गोवामध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, मोपा प्रतिष्ठित सर्वोत्तम सुरक्षा पुरस्कार, गोवा लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. आणि हे मोपा विमानतळ. कोणत्या IIT ने आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा आयोजित केलेली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, IIT मद्रास. मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ऑप्शन्स आहे पूर्णिमा देवी भनवन, मीरा अँड्रीवा, क्लारा टॉसन, विश्व राजकुमार. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, विश्व राजकुमार आणि हे पॉंडिचेरीचे आहे मित्रांनो. IMP प्रश्न आहे हा, विश्व राजकुमार. मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 लक्षात ठेवावं लागेल. मेमरीवरून मेमरी राज, त्यांची मेमरी स्ट्रॉंग असते मित्रांनो, ते जगावर राज करतात. ठीक आहे, विश्व राजकुमार आणि ते कुठले आहे? पॉंडिचेरीचे. 27वी पश्चिम विभागीय परिषदेची बैठक अलीकडेच कुठे झाली? पुणे, अहमदाबाद, मुंबई, गोवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, पुणे. लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे हा. पश्चिम विभागीय एकूण झोनल काउन्सिल म्हणतात मित्रांनो, झोनल काउन्सिल टोटल 5 आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य. आणि याचे अध्यक्ष हे गृहमंत्री असतात मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. साक्षीदार संरक्षण योजना 2025 कोणत्या राज्याने अंमलबजावणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, हरियाणा. फिटनेस प्रोटेक्शन स्कीम, फिटनेस प्रोटेक्शन स्कीम कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? हरियाणा. नेक्स्ट, चीन नंतर डिजिटल पायलट परवाना जारी करणारा कोणता देश दुसरा देश बनलेला आहे? अमेरिका, भारत, रशिया, सिंगापूर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, भारत हा सेकंड नंबरचा देश बनलेला आहे डिजिटल पायलट परवाना देणारा, म्हणजे डिजिटल लायसन्स असतं पायलटचं. नेक्स्ट, कोणत्या IIT ने स्वदेशी स्पेस चिप IRIS विकसित केले आहे? IRS म्हणजे मित्रांनो, कोणत्या IIT ने स्वदेशी स्पेस चिप इरिस विकसित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, IIT मद्रास. तर लक्षात ठेवा, इरिस म्हणजे इरिस कशाचे रिलेटेड असते मित्रांनो? डोळे. डोळे आपल्या हे डोळ्या रिलेटेड असते. तर मद्रास, मद्रासवरून आपण मदर लक्षात ठेवू शकतो. मदर, मदर म्हणजे आई. आईचे डोळे किंवा आई आपल्यावर वॉच होते ना मित्रांनो नेहमी.
असं लक्षात ठेवू शकतो. इरिस, मदर, मद्रास, घोडे काही आपल्याला नेहमी लक्षात ठेवता आहे. नेक्स्ट, जागतिक मातृभाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 21 फेब्रुवारी. हे डेट कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? याचं माझ्याकडे नेमोनिक मेथड आहे. सांगू शकतो मित्रांनो तुम्हाला, पण हे सध्याच नाही सांगणार. आपण हे काही दिवसानंतर याचे सेशन सुरू करू मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो PSS चे नवे महासंचालक कोण बनलेले आहे? सुभाषचंद्र, दिग्मेश ठाकूर, राजेश निर्वाण, अनिल माथुर. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो राजेश निर्वाण. राजेश निर्वाण. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी. लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो हे. व्हॅन वाहतूक सुरक्षा, व्हॅन आपण थोडी चालवली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यावरून वाहतूक सुरक्षा, नागरी विमान विमान आपण याच्यावरून व्हॅन वरून लक्षात ठेवू शकतो की ते राजेश निर्वाण. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याच्या वन व्यवस्थापन प्रकल्पाला स्कॉच पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नागालँड. नेक्स्ट, स्थानिक प्रशासन कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लोकल गव्हर्नर परफॉर्मन्स इंडेक्स, लोकल गव्हर्नन्स परफॉर्मन्स इंडेक्स 2024 केरळ, कर्नाटक. मागच्या वेळेस केरळ होतं मित्रांनो आणि यावेळेस कर्नाटक आहे आणि महाराष्ट्र हे 4थ्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट, मिझोराम राज्याने कोणत्या तारखेला त्यांचा स्थापना दिन साजरा केलेला आहे? 20 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 20 फेब्रुवारी. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणते शहर आसाम राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर असा प्रश्न आहे मित्रांनो, आसाम राज्याची दुसरी राजधानी. तर याचं योग्य उत्तर आहे दिब्रुगड. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, कोमोडो येथे 5वा बहुपक्षीय नौदल सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? इंडोनेशिया, मलेशिया, मालदीव, फिलिपिन्स. लक्षात ठेवा मित्रांनो, कोमोडो कोमोडो नौदल सराव. त्याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इंडोनेशिया. कसं लक्षात ठेवता येईल मित्रांनो हे? इंडोनेशिया. कोमोडो, कोमोडोवरून लक्षात ठेवता येईल कोमोड टॉयलेटचे असतात ना मित्रांनो ते इंडियन, त्यावरून लक्षात ठेवू शकतो. इंडोनेशियावरून इंडियन लक्षात ठेवू शकतो आणि कोमोड कशाही प्रकारे लक्षात ठेवता येते मित्रांनो, म्हणजे ठेवावंच लागेल. तर आपण कशाही प्रकारे हे ठेवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, ईशान्य एकता महोत्सव 2025 कुठे आयोजित करण्यात आला आहे? कोलकाता, लखनौ, बेंगलोर, नवी दिल्ली. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली. नॉर्थ ईस्ट युनिटी फेस्टिवल, नॉर्थ ईस्ट युनिटी फेस्टिवल, न्यू दिल्ली. ईशान्य एकता महोत्सव 2025 न्यू दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं मित्रांनो 2025 मध्ये. नेक्स्ट, बातम्यांमध्ये असलेले मिसिंग जमातीचा मुख्य उत्सव कोणता आहे मित्रांनो? मिसिंग मिशिंग जमाती, मिशिंग ट्राईब. आणि त्यांचा मुख्य उत्सव मित्रांनो अली आय लिगांग, अली
आय लिगांग लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो. आणि मेनली हा आसामचा आहे मित्रांनो, हे ट्राईब मेनली. दुसऱ्या ठिकाणी पण असतात, पण हे मेनली आसाम राज्यातले आहे मित्रांनो. आणि त्यांचं अली आय लिगांग हा मुख्य उत्सव आहे. नेक्स्ट, जानेवारी 2025चा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणत्या पुरुष खेळाडूला मिळालेला आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, जोमेल वॉर्केन, वेस्ट इंडिज. हा तेवढा महत्वाचा वाटत नाही मित्रांनो प्रश्न, तरी पण 2025च्या लेटेस्ट आहे. जानेवारी 25चा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणत्या पुरुष खेळाडूला मिळालेला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे जोमेल वॉर्केन, वेस्ट इंडिज. अलीकडेच वन मॅन ऑफिस उपक्रम कोणी सुरू केला आहे? वन मॅन ऑफिस. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो LIC. कसं लक्षात ठेवता येईल LIC? जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. LIC. वन मॅन, एकटा माणूस, एक माणूस. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. LIC वरून लक्षात ठेवू शकतो मित्रांनो आपण. नेक्स्ट क्वेश्चन, 2027 मध्ये पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम कोणत्या देशात होणार आहे? ब्रिटन, इस्रायल, भारत, सौदी अरेबिया. महत्वाचा प्रश्न वाटतोय मित्रांनो. ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम, ई स्पोर्ट्स. आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सौदी अरेबिया. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याची विधानसभा भाषांतरकार सुविधा असलेली पहिली विधिमंडळ बनली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. एक विधानसभा असतो मित्रांनो, हे विधान परिषद असते. तर विचारलेलं आहे की विधान परिषद मध्ये ट्रान्सलेटर ची फॅसिलिटी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे विधान परिषदेमध्ये? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. महत्वाचा प्रश्न वाटतोय थोडा. नेक्स्ट क्वेश्चन, सेबीने अलीकडेच कोणते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? IMPI मित्रांनो. सेबी म्हणजेच शेअर मार्केट रिलेटेड असतो. आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्र. लक्षात ठेवा, मित्राने सेफ आणले आपल्यासाठी. मित्राने सेफ ऍपल आणले. नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान युवक पुरस्कार 2025 कोणत्या मंत्रालयाने आयोजित केला आहे? हा प्रश्न महत्वाचा मित्र. याचे योग्य उत्तर आहे आयुष मंत्रालय. नेक्स्ट, नवी दिल्लीत आदी महोत्सव 2025 चे उद्घाटन कोणी केले? महत्वाचा प्रश्न आहे. आदी महोत्सव 2025 आणि हे कुठे आयोजित झालं होतं? नवी दिल्लीमध्ये. हेही महत्वाचं आहे. आदी महोत्सव 2025 हे कुठे आयोजित करण्यात आलं होतं? नवी दिल्ली. आणि त्याचे उद्घाटन कोणी केले? आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिटनने मानद नाईटहुड ही पदवी कोणाला बहाल केली? ऑप्शन आहे नारायण मूर्ती, AR रहमान, ऋषी सुनक, N चंद्रशेखर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो N चंद्रशेखर. आणि हे महत्वाचे व्यक्तिमत्व आहे यांचं. टाटा कन्सल्टन्सीचे चेअरमॅन आहे मित्रांनो. टाटा कन्सल्टन्सीचे चेअरमॅन. मानद नाईटहुड, ब्रिटनचं मानद नाईटहुड ही पदवी बहाल केली आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आपण आजचं सेशन इथेच थांबूया. परीक्षेला लागणारे सर्व नोट्स विथ शॉर्ट ट्रिक्स हे पण सर्व विषयांचे आहेत.
व ते मी तुमच्यापर्यंत टप्प्याटप्प्याने डिलिव्हर करणार आहेत मित्रांनो. कोणतेही जन्मवर्ष, कॅलेंडर, कोणतीही डेट असो किंवा फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवण्यासाठी निमोनिक मेथड वापरून कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त लाईक व शेअर करून मला मोटिवेट करायचं आहे. व मी सर्व डेटा तुमच्यापर्यंत डिलिव्हर करणार आहे. हे ऑब्झर्व्ह केलं की भरपूर लोक व्हिडिओ बघतात, पण त्यांनी सबस्क्राईब केलेले नाही आता सुद्धा. सबस्क्राईब बटन दाबायला मिलीसेकंड लागतो मित्रांनो. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ आला की ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.